जळगावच्या चोपडा शहरातील गुजरळी परिसरात दशामाता नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते। शंकर राजपूत यांच्या घरातील दशामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत। विशेष म्हणजे या उत्सवात तृतीयपंथीयांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळते। आज दशामातेची आरती झाल्यानंतर शहरातून भव्य पालखी सोहळा काढण्यात आला। महिला आणि पुरुषांसोबत तृतीयपंथीयांनीही पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। ढोल ताशे आणि वाद्यांच्या गजरात दशामातेचा जयघोष करत तृतीयपंथीयांनी ठेका धरला। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला। 9 दिवसांचा हा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले। जय दशामाता सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा पालखीची मिरवणूक होते। सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा, लाभ घ्यावा, मंदिरात दर्शनाला यावा। जय दशामाता। आमच्या गुजरडीत मागच्या 20 वर्षापासून दशामातेचं खूप सुंदर देवस्थान आहे आणि खूप सुंदर पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येतो। सर्व भक्तगण मिळून हा आनंदोत्सव साजरा करतात। मागच्या 20 वर्षापासून ही परंपरा सलग चालू आहे। आमचे काकू खूप मेहनत घेतात आणि खूप भक्तमंडळींना खूप आनंद होतो। 9 साला पावणारी माता आहे। खूप जणांना इथं श्रद्धेने हे लाभलेलं आहे। नवस जे घेतलेलं आहे ते पूर्ण सफल झालेलं आहे। खूप सुंदर आणि छान मूर्ती आहे, खूप सुंदर मंदिर आहे। नमस्कार, जय हिंद, जय खानदेश। आई दशामाता की जय, कांबळे माता की जय। मी खानदेश कलावंत रॉकी राजपूत। आमच्या घरात गेल्या 20 वर्षापासून म्हणजे ही परंपरा चालू आहे। आज आमच्या मंदिराची पालखी उत्सव आहे। जसं सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी आपण आपल्या चॅनलवरती सगळे प्रेक्षकांनी बघितलं असेल। म्हणजे श्रद्धेचे स्थान हा एक जो विषय खूप आगळा वेगळा आहे आणि आई दशामातेसाठी सगळे भक्त खेड्यापाड्यातले लांबचे येतात। तसेच आपल्या मंदिरावरती तृतीयपंथी यांचंही खूप चांगली श्रद्धा आहे। तर आपण अवश्य आपण जरी बातमी बघत असाल तर एकदा नक्की आईचं दर्शनाला या, असं मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो।